नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी डॉक्टर उमेश घोडेस्वार। आपण आज संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाअंतर्गत एमपॅट 2022 ही जी परीक्षा आहे आणि या परीक्षेचं ऑर्डिनन्स किंवा नोटिफिकेशन विद्यापीठाचं आलेलं आहे आणि त्याच्यामुळे जे सगळे विद्यार्थी मागच्या वर्षी फेल झाले किंवा नव्याने आलेले विद्यार्थी, जे विद्यार्थी आतुरतेने वाट पाहत होते या एमपॅट परीक्षेची, म्हणजे PhDची जी एंट्रान्स टेस्ट आहे ती एंट्रान्स टेस्ट या विषयीचं आज दिनांक 20 एप्रिल 2022 रोजी या संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाने त्यांच्या ऑफिशियल पब्लिकेशनमध्ये पार्ट 1 अंतर्गत हे 28/2022 या अंतर्गत हे नोटिफिकेशन आज काढलेलं आहे। त्यामुळे आपण आज थोडंसं सविस्तर बघू की हे परीक्षा नेमकी कशी राहील। या परीक्षेच्या संदर्भामध्ये त्यांनी या ऑर्डिनन्समध्ये किंवा या डायरेक्शनमध्ये काय म्हटलेलं आहे की कंडक्शन ऑफ ऑनलाईन MPhil PhD एंट्रान्स टेस्ट, ज्याला आपण एमपॅट या नावानं ओळखतो, फॉर ॲडमिशन टू MPhil/PhD प्रोग्राम डायरेक्शन 2022 या नावाचं त्यांचं हे डायरेक्शन त्यांनी दिलेलं आहे। आणि या संदर्भामध्ये ह्या डायरेक्शनमधल्या ज्या महत्त्वाच्या बाबी आपल्याला एक उमेदवार म्हणून किंवा एक परीक्षार्थी म्हणून जाणून घ्यायच्या आहेत त्याविषयी आपण आज बघणार आहोत। बघा, या परीक्षेच्या संदर्भामध्ये याला एमपॅट असं म्हटलं जातं। या अगोदरचा व्हिडिओ मागच्या वर्षी माझा आलेला आहे, त्यामुळे पुन्हा मी व्हिडिओ या नवीन वर्षाच्या विद्यार्थ्यासाठी काही जे बदल किंवा ज्या महत्त्वाच्या गोष्टी तुम्हाला माहिती पाहिजेत त्याविषयी आपण आज चर्चा करत आहोत। बघा, ही जी एमपॅट एक्झाम आहे ती एमपॅट एक्झाम महत्त्वाचं म्हणजे की याचं जे सगळं प्रारूप आहे ते प्रारूप आधीच्याच परीक्षेसारखं आहे, जे एमपॅट 2021 घेतल्या गेली होती मागच्या वर्षी, त्याच परीक्षेसारखं स्वरूप आहे। मात्र ज्या बाबी अधोरेखित करणं महत्त्वाचं वाटलं विद्यापीठाला त्या सगळ्या बाबी या डायरेक्शनमध्ये आलेल्या पाहायला मिळतात। त्यावर मी खूप जास्त थोडंसं ट्रेस करेल, जेणेकरून ज्या सगळ्या गोंधळाची स्थिती आपल्याला आधीच्या परीक्षेमध्ये झाली, विद्यापीठाला थोडासा जो त्रास सहन करावा लागला, उमेदवारालाही त्रास सहन करावा लागला, कॅन्डिडेटला, परीक्षार्थ्यांना, त्या सगळ्यांविषयी ही परीक्षा सुरळीत होईल असं मला वाटतं। बघा, ही जी परीक्षा आहे या परीक्षेच्या संदर्भामध्ये महत्त्वाचं आहे की एक्सपर्ट कमिटीच्या मार्फत याची क्वेश्चन बँक तयार केल्या जातं। त्या सगळ्या प्रोसिजरला वेळ लागला, कारण सगळ्या क्वेश्चन बँकमधून फायनल क्वेश्चन होऊन सगळं स्वरूप आणि ऑनलाईन पद्धतीनं राबवणं, यासाठी ही परीक्षा प्रामुख्यानं जून महिन्यामध्ये प्रस्तावित आहे। मात्र आता त्यांनी नोटिफिकेशन काढलं किंवा डायरेक्शन काढलं, परीक्षेचं ऑनलाईन फॉर्म भरून घेत आहेत ते, ठीक आहे। आणि या संदर्भामध्ये महत्त्वाचं आहे की ही जी एमपॅट एक्झाम आहे ही एमपॅट एक्झाम दरवर्षी विद्यापीठ घेत असते। त्यामुळे मध्यंतरी अशा बातम्या आल्या होत्या की युनिव्हर्सिटी ग्रांट कमिशन, ज्याला आपण UGC म्हणून ओळखतो, हे UGCनं 2022 पासून PhDच्या ॲडमिशनला नुसतं नेट किंवा सेट ठेवलेलं आहे, एमपॅटवर किंवा बाकीच्या याच्यावर ॲडमिशन होणार, ह्या सगळ्या बाबी वर्तमानपत्रातून सगळ्या ह्या फिरू लागल्या आणि त्याच्यामुळं सगळं आपली गोंधळाची स्थिती होती। मात्र संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाने जी परीक्षा आधी नोव्हेंबर 2021ला घेतली, त्याच परीक्षेच्या काही रिझल्टनंतर त्यांनी हे सुद्धा घोषित केलं की आपण 2022ची परीक्षा घेणार आहोत। जोपर्यंत UGCचं नवीन नोटिफिकेशन येत नाही तोपर्यंत विद्यापीठाला हा घेण्याचा अधिकार आहे। त्यामुळे ही परीक्षा होणार आहे 2022 एमपॅट एक्झाम, आणि ही प्रस्तावित आहे जूनला। मी महिना एक्झॅक्ट सांगणार नाही, परंतु त्यांनी आधी म्हटलं होतं की जून महिन्यामध्ये ही परीक्षा राहणार आहे। बघा, याच्यासाठी जी ॲडव्हर्टाइजमेंट आहे ती युनिव्हर्सिटीच्या वेबसाईटवर ही डायरेक्शन आलेलं आहे। याच्यासाठी ज्या मिनिमम पात्रता आहेत ते म्हणजे कॅटेगरीच्या स्टुडंटना आणि ओपन कॅटेगरीच्या स्टुडंटना काही त्याच्यामध्ये फरक पाहायला मिळतो किंवा त्याच्यामध्ये त्यांना काही रिलॅक्शन कॅटेगरीच्या स्टुडंटला आहे। याच्यामध्ये बघा की एमपॅट एक्झामकरिता ज्या गोष्टी त्यांनी महत्त्वाच्या आहेत ह्या सगळ्या डायरेक्शनमध्ये आहेत। मला प्रत्येक पॉईंटकडं खूप जास्त फोकस नाही करायचा आहे, जे महत्त्वाचे मुद्दे आहेत तुमच्या विद्यार्थ्याच्या दृष्टिकोनातून ते मला इथं सांगायचं आहे। बघा, ही जी परीक्षा आहे ही परीक्षा प्रामुख्याने ऑनलाईन ॲप्लिकेशन याचं भरून घेतलं जाणार आहे। याची शेवटची जी तारीख आहे ती तारीख 28 एप्रिल त्यांनी म्हटलेली आहे। म्हणजे आतापासून फॉर्म हे सुरू झाले। आज 20 एप्रिल 2022 तारीख आहे आणि 28 तारखेला त्यांची डेट आहे। ही डेट
सध्या तरी एक्सटेंड होऊ शकतं असं मला सांगायचं नाही या ठिकाणी. अजून विद्यापीठात तसं आलेलं नाही. शेवटच्या दिवशी आपल्याला माहीत पडेल, परंतु आपण शेवटच्या तारखेची वाट न पाहता आताच फॉर्म भरलेलं सोयीस्कर राहील, तुमच्यासाठी ते योग्य राहील. ठीक आहे. याच्यामध्ये जे कॅन्डिडेट PG म्हणजे ज्या याच्यामधून त्यांचं PG झालेलं आहे त्या विषयामधून त्यांनी हा फॉर्म भरायला पाहिजे असं त्यांनी दिलेलं आहे. आणि सगळी जी जबाबदारी आहे ती विद्यार्थ्यांची राहील. बघा, हा 9 नंबरचा पॉईंट म्हणते की द कॅन्डिडेट कॅन अप्लाय फॉर MPAT ऑनली इन वन सब्जेक्ट. एका सब्जेक्टमध्ये देता येईल, ज्या सब्जेक्टमध्ये तुमचं PG झालेलं आहे किंवा ज्या सब्जेक्टमध्ये तुम्ही PGला अपियर स्टुडंटला सुद्धा हा फॉर्म भरता येतो. ठीक आहे. अप्लिकांट मस्ट फुल्ली सॅटिस्फाईड देमसेल्फ अबाउट देअर इलिजिबिलिटी ॲज प्रिस्क्राईब. त्यांनी इलिजिबिलिटी जी दिलेली आहे त्यानुसार बिफोर फिलिंग द ॲप्लिकेशन फॉर्म द ॲडमिशन टू MPhil or PhD program, it shall be responsibility of the candidate to read carefully the direction or ordinance regarding the procedure of this exam, means MPAT exam. ठीक आहे. म्हणजे सगळ्या त्यांनी सूचना विद्यार्थ्यांनी वाचायला पाहिजे. याचं सगळं फॉर्म भरल्यानंतर तुमचा ऑनलाईन फॉर्म भरला तर स्क्रुटिनी होईल. रिजेक्शन लिस्ट आणि सिलेक्शन लिस्ट दोन्ही लावणार की किती विद्यार्थी हे पात्र आहेत या परीक्षेकरता फॉर्म भरल्यानंतर आणि किती अपात्र आहेत. याची आधीसुद्धा मागच्या परीक्षेमध्ये त्यांनी लावली होती, यावर्षीसुद्धा ती लावतील. इव्हॅल्युएशन इज एम्पॉवर टू अपॉइंट मॅनपॉवर फॉर MPAT रिलेटेड टू वर्क व्हेन रिक्वायर्ड. म्हणजे त्या ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर्म भरल्यानंतर स्क्रुटिनी केलं जाईल, त्याचं बायफर्गेशन केलं जाईल आणि कोणते उमेदवार पात्र आहेत, काय कमतरता आहे, ह्या सगळ्या गोष्टी त्यामध्ये सांगितल्या जातील. ठीक आहे. नंतर ज्या डॉक्युमेंट त्यांची कमतरता आहे, स्क्रुटिनी कमिटी काय करेल की ॲप्लिकेशन त्यांचं सगळं ऑनलाईन जे झालं तुमचं, तर ते सगळं जनरेट झालेला जो सिस्टीमवर रेकॉर्ड आहे तो सगळा चेक केला जाईल. त्याच्यानंतर त्याचं कुठल्या गोष्टीबद्दल तुम्हाला तुमची कमतरता, ती कुठे फॉर्ममध्ये भरताना कुठलं डॉक्युमेंट कमी होतं, काय होतं, या सगळ्या गोष्टी त्या तुमच्या शेरा म्हणून रिमार्क ते देतील आणि ते तुम्हाला पूर्ण करावं लागतील. ठीक आहे. म्हणजे ऑनलाईन फॉर्म भरल्यानंतर काही चुका असल्या किंवा काही कमतरता असल्या तर त्यासाठी ती प्रोसिजर पार पाडल्या जाणार. ठीक आहे. त्यानंतर विद्यापीठ तुम्हाला ऑनलाईनच ॲडमिशन कार्ड प्रोव्हाइड करेल नेहमीप्रमाणे. आधीच्या एक्झाममध्ये सुद्धा त्यांनी केले होतं. आणि तुम्हाला जे स्टुडंटचा जो लॉग इन ID आणि पासवर्ड आहे फॉर्म भरताना, मी प्रोसिजर सांगेन नेक्स्ट याच्यामध्ये की तुम्हाला कशा प्रकारे फॉर्म भरायचा आहे. ठीक आहे. इथं आपण काही सूचना महत्त्वाच्या MPATच्या संदर्भामध्ये ते बघत आहोत. ही जी एक्झाम आहे, ही एक्झाम एक त्याचा पेपर राहणार आहे. बघा, गोंधळाची स्थिती करायची नाही मागच्या वर्षासारखी. पेपर 1 राहील, मात्र सेक्शन 2 राहील. पुन्हा म्हणतो मी की या MPAT एक्झामचा एक पेपर राहील, ते 2 सेक्शनमध्ये राहील. म्हणजे एक पेपर 2 भागामध्ये राहील. त्याला म्हटलं आहे त्यांनी सेक्शन A, सेक्शन B. ठीक आहे. सेक्शन A कशाचा आहे? सेक्शन A आहे रिसर्च मेथॉडॉलॉजीचा. इथं त्यांनी या ठिकाणी बघा स्पष्ट म्हटलेलं आहे, दिस सेक्शन विल बी बेस्ड ऑन रिसर्च मेथॉडॉलॉजी अँड विल बी कॉमन टू ऑल कॅन्डिडेट्स. सगळ्या फॅकल्टीच्या विद्यार्थ्यांसाठी ही जी सेक्शन 1 आहे तो समान राहील. ठीक आहे. टेस्ट फॉर दिस सेक्शन विल बी ऑफ 50 मल्टिपल चॉईस ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन विथ 50 मार्क्स. म्हणजे 50 क्वेश्चन राहतील ऑब्जेक्टिव्ह किंवा मल्टिपल वस्तुनिष्ठ 50 प्रश्न राहतील आणि त्याला 50 मार्क राहतील. ठीक आहे. हे झालं सेक्शन A. पहिल्या म्हणजे एकच पेपर आहे, त्या पेपरमधला हा पहिला भाग झाला किंवा सेक्शन A झाला. या सेक्शन Aचा कोर्स किंवा सिलेबस काय आहे बघा, इथं मी सांगतोय. आपण जे MPATचे क्लास घेणार आहोत त्याच्यामध्ये सुद्धा हे सगळं शिकवलं जाणारच आहे. मात्र या ठिकाणी आपण त्याचा सिलेबस नेमका काय तो देखील आपण थोडक्यात बघून घेऊ. द सेक्शन विल कंटेन रिसर्च मेथॉडॉलॉजी. इट इन्क्लूड्स टाईप्स ऑफ रिसर्च, म्हणजे संशोधनाचे प्रकार, रिसर्च प्रोसेस, संशोधनाची प्रक्रिया, रिसर्च डिझाईन, संशोधनाचा आराखडा, रिसर्च प्रॉब्लेम, संशोधन म्हणजे काय, संशोधनाची समस्या म्हणजे काय, व्हेरिएबल्स, संशोधनाची चलक आहेत, देअर टाईप्स, इंटरप्रिटेशन ऑफ डेटा, त्या व्हेरिएबलचे काय प्रकार आहे, त्याच्यानंतर त्या व्हेरिएबलचे प्रकार, व्हेरिएबल्स म्हणजे काय, फॉर्म्युलेशन ऑफ हायपोथिसिस मीन्स गृहीतकृत्ये किंवा गृहीतके म्हणजे काय, नमुना निवड ज्याला सॅम्पलिंग म्हणतात, सॅम्पलिंग म्हणजे काय, टूल्स ऑफ डेटा कलेक्शन, तथ्य संकलन किंवा माहिती संकलनाच्या ज्या पद्धती आहेत प्राथमिक द्वितीय तो भाग आहे. त्यानंतर डेटा ॲनालिसिस आहे, माहितीचं विश्लेषण आणि अर्थनिर्वचन आहे, इंटरप्रिटेशन ऑफ डेटा ज्याला म्हटलं जातं.
त्यानंतर रिसर्च मेथड्स आहेत, कुठल्या पद्धती आहेत रिसर्च मेथडच्या, हा सगळा भाग या रिसर्च मेथडॉलॉजीच्या सेक्शन ए अंतर येणार आहे. ठीक आहे. त्यानंतर याच भागामध्ये रिसर्च प्रपोजल म्हणजे संशोधन प्रस्ताव म्हणजे काय, रिसर्च रिपोर्ट संशोधन अहवाल म्हणजे काय, जो आपण रिपोर्ट रायटिंग करतो PhDचा करणार आहोत तो म्हणजे काय, तो सुद्धा भाग आहे. बिब्लोग्राफी संदर्भ ग्रंथसूची कशी असते, काय म्हणतात, हायपोथिसिस टेस्टिंग गृहीतकृत्याची पडताळणी सांख्यिकीच्या वेगवेगळ्या टेक्निक्सनी कशी केल्या जाते तो भाग. रिसर्च पेपर रायटिंग कसं केलं जातो, रिसर्च आर्टिकल म्हणजे काय, पेटंट म्हणजे काय, आणि या सगळ्या बाबीविषयी या सेक्शन एमध्ये हा भाग तुम्हाला राहणार आहे. ठीक आहे. म्हणजे हा सगळा भाग कशाचा आहे, रिसर्च मेथॉडॉलॉजीचा आहे. हा तुम्हाला याच्यावर वस्तुनिष्ठ म्हणजे ऑब्जेक्टिव्ह 50 प्रश्न राहतील, प्रत्येक प्रश्नाला 1 मार्क म्हणजे 50 मार्क राहतील या सेक्शन एमध्ये. त्याच पेपरमध्ये ऑनलाईनमध्ये 50 जिथं संपले तिथून पुढचा बी सेक्शन राहील. या बी सेक्शन कशाचा आहे, हा सब्जेक्ट स्पेसिफिक आहे. तुमचा जो PGचा टॉप विषय आहे, उदाहरणार्थ अर्थशास्त्र आहे, समाजशास्त्र आहे, मराठी आहे, इंग्लिश आहे, राज्यशास्त्र आहे किंवा केमिस्ट्री आहे, बायोलॉजी आहे, फिजिक्स आहे, कॉम्प्युटर सायन्स आहे, कॉमर्स आहे, जो कुठला आहे तो या विषयाचं वर त्या PGच्या विषयाच्या बेसवर किंवा त्याची जी पातळी आहे काठिण्य पातळी त्या PGच्या जे सगळे आपले PGचे विषय असतात तुमच्या केमिस्ट्रीमधले PGचे फर्स्ट इयरला सेकंड इयरला सगळे जे विषय आहेत किंवा इकॉनॉमिक्स सगळे जे तुमचा जो PGचा विषय आहे त्यावर वस्तुनिष्ठ हे प्रश्न राहतील. ते सुद्धा किती राहतील, 50 प्रश्न राहतील. त्या 50 प्रश्नाला एकेका प्रश्नाला 1 मार्क म्हणजे त्याला सुद्धा 50 मार्क राहतील. अशी मिळून किती झाले प्रश्न, 100 प्रश्न झाले, 100 मार्क झाले. ठीक आहे. सेक्शन बीचा कोर्स मी आधी म्हटल्याप्रमाणे कसा आहे, तो PGच्या प्रोग्रॅमवर आधारित आहे. ऑफ द युनिव्हर्सिटी मीन्स अमरावती युनिव्हर्सिटी अंतर्गत जे PGचा सिलेबस आहे तो जरूर तुम्ही पाहायला पाहिजे. आपण MPATचे जे ECU मार्फत क्लासेस घेतले होते त्याच्यामध्ये सिलेबससुद्धा आपण प्रोव्हाइड केला होता विद्यार्थ्यांना ज्यांनी क्लास लावले होते. त्यामुळे यावेळेससुद्धा आपण जे विद्यार्थी ते त्यांना ते सुद्धा देऊ. ठीक आहे. याचं पॅटर्न ऑफ क्वेश्चन पेपर सेटिंग कसं राहील त्याकडे मी जातो आहे. देअर शॅल बी अ सिंगल पेपर फॉर बोथ सेक्शन. पुन्हा रिपीट करतो मी, एकच पेपर 2 सेक्शन. क्वेश्चन नंबर 1 to 50 मीन्स बिलॉंग टू सेक्शन ए, स्पष्ट म्हटलं आहे त्यांनी. अँड क्वेश्चन नंबर 51 to 100 बिलॉंग टू सेक्शन बी. म्हणजे पहिल्या प्रश्नापासून तर 50 प्रश्नापर्यंत हा जाईल सेक्शन 1. जिथून 50 संपले त्या खाली सेक्शन बी सुरू होईल, तो तुमचा PGचा वरचे 50 प्रश्न राहतील. ते ऑब्जेक्टिव्ह सगळे प्रश्न. इट इज अ मॅन्डेटरी टू स्कोर मिनिमम 50% टू MPAT एक्झाम फॉर ओपन कॅटेगरी. ठीक आहे. फॉर कॅटेगरी OBC मीन्स ज्यांचं OBCमध्ये नॉन क्रिमिनल येते. ठीक आहे. उच्च उन्नत गटात न मोडल्याचं प्रमाणपत्र ज्याला म्हणतो आपण नॉन क्रिमिनल, ते तुम्हाला व्हॅलिड पिरियडमधलं असेल ते लागेल OBCसाठी. ठीक आहे. ज्या कॅटेगरीला अप्लाय आहे ते जे SC ST OBC DT NT हे सगळे ST वगैरे सगळे मागासवर्ग मधले जेवढे कॅन्डिडेट आहेत त्या विद्यार्थ्यांना फक्त 45% पासिंग राहील. अदर दॅन कॅटेगरी 50% असं त्याच्यामध्ये आलं. म्हणजे ओपन किंवा जनरल कॅटेगरीला 50% पासिंग आणि याला बाकी कॅटेगरीला 45% पासिंग राहील. पुन्हा इथं काही क्वेश्चन रेज करता स्टुडंट की मग इंडिव्हिज्युअल पासिंग आहे का, सेक्शन एचं आहे का असं. ठीक आहे. त्याने दोन्ही सेक्शनमध्ये त्यांनी ज्या बाबी दिलेल्या यामध्ये आपल्याला असा प्रश्न पडला असेल की आधीसुद्धा पडला होता की याच्यामध्ये पासिंग हे इंडिव्हिज्युअल आहे की सेपरेट आहे. याच्यामध्ये बघा याच डायरेक्शनमध्ये त्यांनी 15 नंबरचा हा आपण पॉईंट पाहत आहोत. त्यांनी काय स्पष्ट म्हटलेलं आहे की फॉर कॅटेगरी मागास जे बॅकवर्ड आहे OBC SBC ST वगैरे सगळे SC व्हिजे वगैरे सगळे आले, या सगळ्या लोकांना पासिंग जी कॅटेगरी आहे किती दिलं आहे त्यांनी 45 आणि ओपन कॅटेगरीला 50 इथपर्यंत आपण आलो होतो. मात्र त्यांनी शेवटच्या ओळीमध्ये म्हटलं आहे इन इच सेक्शन सेपरेटली, म्हणजे प्रत्येक विभागामध्ये हे पासिंग पाहिजे. 100 प्रश्न आहेत. 100 प्रश्नामधले पहिल्या प्रश्नामध्ये तुम्हाला मिनिमम ओपन कॅटेगरीला 50% मिळाल्या पाहिजेत. म्हणजे त्या
50 प्रश्नापैकी 25 प्रश्न बरोबर यायला पाहिजेत. ठीक आहे. दुसरा तुमचा जो सेक्शन बी आहे त्याच्यामध्ये तुम्हाला ओपन कॅटेगरी आहे, तुम्हाला त्याच्यामध्ये सुद्धा 25 प्रश्न बरोबर यायला पाहिजेत, म्हणजे 50% तुमचं बरोबर यायला पाहिजे. कॅटेगरीच्या स्टुडंटला सुद्धा 45 सेक्युअर व्हायला पाहिजे पहिल्या सेक्शनमध्ये, दुसऱ्या याच्यामध्ये सुद्धा 45 व्हायला पाहिजे. म्हणजे प्रत्येक सेक्शनमध्ये इंडिव्हिज्युअल पासिंग आहे, हे मला इथं सांगायचं आहे. या परीक्षेचा जो कालावधी आहे, परीक्षेतही ऑनलाईन राहणार आहे. या परीक्षेचा कालावधी 120 मिनिटाचा आहे, म्हणजे 2 तासाची ही परीक्षा राहील. ठीक आहे. या 2 तासाची परीक्षा आहे. बाकीचे सगळे जे मुद्दे आहेत हे युनिव्हर्सिटीसाठी आहेत, की कशाप्रकारे एक्सपर्ट नेमल्या जाईल, एक्सपर्ट परीक्षा घेतील, त्याचं व्हाईस चान्सलर त्याची नेमणूक करेल, त्याच्यानंतर त्याचं 600 क्वेश्चनचं सेक्शन एसाठी त्याचं मॉनिटरिंग होईल, म्हणजे त्याचं प्रश्न पेढी ज्याला म्हणतात, क्वेश्चन बँक तयार होईल, त्याच्यातून ते फायनल 50 प्रश्न काढल्या जातील. बी सेक्शनसाठी सुद्धा तशाच प्रकारची प्रोसिजर केल्या जाईल. हे सगळे 17, 18, 19 पॉईंट हे युनिव्हर्सिटीसाठी दिलेले आहेत त्यांनी. आणि त्या बी सेक्शनमध्ये मग 400 प्रश्नाची प्रश्न पेढी किंवा संच काढला जाईल, क्वेश्चन बँक, आणि त्याच्यामधून फायनल 50% काढला जाईल. असं सगळं त्यांनी याच्यामध्ये दिलेलं आहे. ठीक आहे. आता या एक्झामच्या संदर्भामध्ये कुठल्याच द युनिव्हर्सिटी शॅल हँड ओव्हर ऑल द मॉडरेट क्वेश्चन फॉर सेक्शन ए अँड सेक्शन बी, ते एजन्सीला दिल्या जाईल आणि ते सगळे ऑनलाईन पद्धती पार पाडल्या जाईल असं याच्यामध्ये त्यांनी दिलेलं आहे. ठीक आहे. आता याच्यामध्ये महत्त्वाचं आहे की युनिव्हर्सिटी एक्झाम ही ऑनलाईन घेत आहे. त्या ऑनलाईन घेताना आपल्याला फॉर्म जो भरायचा आहे, आता फॉर्म भरण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे. आता या फॉर्म भरण्याच्या संदर्भामध्ये महत्त्वाचं आहे की कुठल्याच प्रकारचं तुम्हाला ग्रीव्हियन्स जर द्यायचं असेल एक्झाम झाल्यानंतर, तर ती 3 दिवसाच्या आत तुम्हाला द्यायला पाहिजे युनिव्हर्सिटीला, असं त्यांनी या डायरेक्शनमध्ये 33 म्हणजे 33 पॉईंट अंतर्गत हे सुद्धा म्हटलेलं आहे. ठीक आहे. त्यानंतर आपण जाऊया एमपॅट 2022 ही जी परीक्षा होणार आहे त्याचं ऑनलाईन अप्लिकेशन आहे. ठीक आहे. या ऑनलाईन अप्लिकेशनमध्ये काय काय भरायचं आहे याकडे मी जातो आहे आणि आजचा हा टॉपिक आपण इथं थांबवणार आहोत. ठीक आहे. याच्यामध्ये बघा की नेमकं आपल्याला काय करायचं आहे, की मला विद्यार्थ्यांचे फोन येते किंवा मेसेजसुद्धा तुम्ही करत आहात की सर ऑनलाईन अप्लिकेशन भरायचं कसं, लिंक कुठं आहे, काय कुठं आहे. सोपं आहे. संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या वेबसाईटवर गेलो आपण, गुगलवर संत गाडगेबाबा अमरावती युनिव्हर्सिटी अमरावती टाकलं आणि अमरावती युनिव्हर्सिटीचं हे होम पेज ओपन झालं. ह्या होम पेजवरच स्क्रोल करा तुम्ही. स्क्रोल केल्यानंतर तुम्हाला इथं दिसेल तुम्हाला ऑनलाईन सर्व्हिसेस, बघा इथं दिसते ऑनलाईन सर्व्हिसेस. या ऑनलाईन सर्व्हिसेसला क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर तुम्हाला पुढं एक पेज युनिव्हर्सिटीचं ओपन होईल, ऑनलाईन सर्व्हिसेस SGBO अमरावतीचं, आणि त्याच्यामध्ये पॉईंट नंबर 28 आहे, म्हणजे 28 नंबरचा हा जो पॉईंट आहे काय दिलेला आहे त्याच्यामध्ये, त्या मुद्द्यामध्ये ऑनलाईन अप्लिकेशन फॉर PhD MPhil एंट्रान्स टेस्ट एमपॅट तिथं दिलेलं आहे त्यांनी 2021. मात्र तीच लिंक आहे. त्या लिंकला म्हणजे या 28 नंबरच्या या पॉईंटला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर तुम्हाला पुढचं पेज ओपन आहे. पुढचं पेज ओपन झाल्यानंतर तुमचं रजिस्ट्रेशन यामध्ये तुम्हाला करायचं आहे. तुमचं पासवर्ड, लॉग इन ID हे सगळं तुम्हाला याच्यामध्ये टाकायचं आहे. त्याच्यानंतर तुमचा अप्लिकेशन नंबर हा जनरेट होईल. एकूण 7 प्रकारचे पातळ्या आहेत, म्हणजे स्टेप आहेत. त्या स्टेप पार करून तुम्हाला हा फॉर्म भरता येतो. पहिला जो आहे पर्सनल इन्फॉर्मेशन, दुसरा क्वालिफिकेशनचा आहे, तिसरा डॉक्युमेंटचा आहे, चौथा डिक्लेरेशन, नंतर सेंटर प्रेफरन्स, नंतर पेमेंट आणि नंतर डाउनलोड तुमचा अप्लिकेशन फॉर्म होऊन जाईल. तो सक्सेसफुल भरून जाईल पेमेंट केल्यानंतर. ठीक आहे. या पर्सनल इन्फॉर्मेशनमध्ये तुमचं सगळं दिलं आहे की ग्रॅज्युएशन कधी झालं, ग्रॅज्युएशन म्हणजे तुमचं BA BCom BSc जे काही असेल ते कधी झालं, त्याचं ते इन्स्टिट्यूशनचं नाव, कोणत्या कॉलेजमधून झालं ते कॉलेजचं नाव द्यायचं आहे. UG डिग्री कुठली आहे, BA BCom BSc आहे कुठली आहे, UGचं स्पेशलायझेशन जर आहे काय ते असेल तर द्यायचं आहे, अदरवाईज नाही द्यायचं आहे. ठीक आहे. त्यानंतर त्याच्याच खाली त्यांनी दिलं आहे की कोणत्या वर्षी तुम्ही ग्रॅज्युएट झाले. ठीक आहे. सुरुवातीला ग्रॅज्युएटचीच माहिती आहे, ग्रॅज्युएशनचीच आहे, पदवीचीच आहे. त्या ग्रॅज्युएशनचं पासिंग मंथ कुठला आहे, इयर कोणता आहे, पर्सेंटेज किती होते ग्रॅज्युएशनला, कुठल्या युनिव्हर्सिटीतून ग्रॅज्युएशन झाले ते सगळं क्लिक केल्यावर युनिव्हर्सिटी वगैरे येऊन जाईल. स्टेटस ऑफ PG म्हणजे आता तुम्हाला पदव्युत्तर तुमचं जे पोस्ट ग्रॅज्युएशन आहे ते तुम्ही पास आहात की अपियर्ड आहात, असं जर असेल ज्याच्यात पास असेल तर तुम्ही पास करा, अपियर्ड असेल तर अपियर करा. ठीक आहे. त्यानंतर तुम्हाला पुढचा जो टप्पा आहे तो म्हणजे क्वालिफिकेशन तुमचं झालं, त्याच्यामध्ये नंतर
डॉक्युमेंटमध्ये काय काय ते फाईल दिलेलं आहे त्यांनी की तुमचा फोटो म्हणजे तुमचा पासपोर्ट फोटो, त्यानंतर तुमचं सिग्नेचर आणि कास्ट सर्टिफिकेट ते दिलेलं आहे त्यांनी, ते अपलोड करायचं आहे. फोटो हा JPG इमेज, सिग्नेचरसुद्धा JPG इमेज, कास्ट सर्टिफिकेट PDF मध्ये लेस दॅन 1 MB, 1 MBच्या आतमधलं आपलं कास्ट सर्टिफिकेट आपलं होऊन जातं. ते PDF बनवायची त्याची आणि ते सिलेक्ट करून त्याला पुढं नेक्स्ट करायचं. त्याच्यानंतर तुमचं हे सगळं सिलेक्शन होऊन जाईल. हे बघा मी एक उदाहरणादाखल हा फॉर्म भरलेला आहे, तो तुम्हाला दाखवत आहोत. ठीक आहे. त्यानंतर तुमचं डिक्लेरेशन, त्या डिक्लेरेशनच्या मध्ये तुम्हाला ते सेंटरचं प्रेफरन्स वगैरे सगळं डिक्लेरेशन ते की मला माझं सगळं अटी वगैरे मान्य आहे ते सगळं त्या पॉईंट अंतर्गत 4मध्ये येऊन जातं. त्यानंतर सेंटरचं प्रेफरन्स म्हणजे तुम्ही एक्झाम जी देणार आहात, तुम्ही ज्या जिल्ह्यामध्ये आहात त्याच्यात त्यांनी दिलेलं आहे की सेंटरचं प्रेफरन्स अकोला, बुलढाणा, वाशिम, यवतमाळ जे काय म्हणजे अमरावती विभागांतर्गत 5ही जिल्ह्यामध्ये आहे. पहिल्या याच्यामध्ये तुम्ही जो जवळ पडते तिथं तुम्ही ते देऊ शकता. डिपेंड करते की युनिव्हर्सिटी त्या ठिकाणी कोणतं एखादं कॉलेज ऑनलाईन परीक्षेसाठी ते देईल ते. ठीक आहे. असं 3 प्रेफरन्स तुम्हाला देता येते. त्यानंतर पुढच्या याच्यामध्ये तुम्हाला पेमेंट करायचं आहे. ठीक आहे. 700 आणि 1200 असं नियमितप्रमाणे की 700 कॅटेगरीला आहे आणि 1200 काही या ओपनसाठी आहे. तर ते तुम्हाला कशामध्ये करायचं आहे, ऑनलाईन पेमेंट करायचं आहे. ऑनलाईन पेमेंट करायचं आहे, व्हॅलेटमधून करू शकता. ऑनलाईन तुमचं जे फोनपे आहे, गुगल पे आहे, भीम ॲप आहे त्याच्यामधून तुम्ही करू शकता. नेट बँकिंगमधून करू शकता किंवा तुमच्या ATMमधून सुद्धा करू शकता. ठीक आहे. या सगळ्या प्रकारे ऑनलाईन झाल्यानंतर मग पुढचा जो भाग आहे तो भाग म्हणजे तुमचा हा फॉर्म भरला गेला आणि आता तो ॲप्लिकेशन तुम्हाला डाउनलोड करता येतो. अशा प्रकारचं हे MPAT एक्झामचं स्वरूप होतं. ठीक आहे. या ठिकाणी आपण जी 2022 ही जी MPAT एक्झाम आहे त्याविषयीचं आज पाहिलं. कुठल्याही प्रकारचे प्रश्न असले तर जरूर तुम्ही कमेंट्स करा. माझ्या या फोन नंबरवर तुम्ही मेसेज करा, व्हॉट्सअपवर करा. फोन उचलला नाही तरी माझ्या याच्यावर टेक्स्ट करा किंवा मला व्हॉट्सअप करा, जेणेकरून मी प्रत्येक प्रश्नाची तुम्हाला उत्तर देईल. आपल्या या MPAT एक्झाम 2022चे ऑनलाईन क्लासेस लवकरच सुरू होतील. त्याचं शेड्यूलसुद्धा यूट्यूबवर आणि या तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपवर येईल. धन्यवाद मित्रांनो.